नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. महापालिका विरोधी पक्षनेता डॉक्टर जिशान हुसेन यांचा गंभीर आरोप. कचरा टेंडर म्हणजे 150 ते 200 कोटींचा घोटाळा. स्मार्ट मीटर लावण्यावरून आंबेडकरांचे भाजपावर गंभीर आरोप. एनओसी शिवाय स्मार्ट मीटर लावल्यास जनतेने गुन्हे दाखल करावे. मूर्तिजापूर राशन घोटाळ्यात कुठे मुरत आहे पाणी? चौकशी समितीचा अहवाल दडपण्यासाठी मोठ्या वजनाची चर्चा. भूमी अभिलेख मधील घोटाळ्यानंतर चौघांची केल्या गेली बदली. आता अकोला शहरासाठी नवे नगर भूमापन कार्यालय स्थापित होणार. अकोला शहरात पावसाचे आगमन, काही भागात साचले पाणी. पातुरात श्रींच्या पालखीचे स्वागत. पावसानंतर पातूरच्या शेतकऱ्यांची पेरणी सुरू. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेने घराघरातून घनकचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी गंभीर आक्षेप घेत निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. विशिष्ट ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेता व काँग्रेस गटनेता डॉक्टर जिशान हुसेन यांनी केला आहे. निविदेतील काही पात्रता अटी विशिष्ट कंपनीला लाभ मिळावा यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. निविदेत 2024 नंतर नोंदणीकृत 250 हायड्रॉलिक वाहने, 125 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आणि एका महानगरपालिकेत 1 लाख घराचे कामकाजाचा अनुभव अशा अटी घालण्यात आल्या असून त्यामुळे इतर मात्र कंपन्यांना स्पर्धेतून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच निविदेमध्ये प्रकल्पाची अंदाजित किंमत जाहीर करण्यात आलेली नसल्याने पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुमारे 260 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पाची माहिती नागरिकांपासून लपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच कंत्राटदारांना देयके उशिरा दिल्यास महानगरपालिकेवर कोणताही दंड नसताना कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्यास कंत्राटदारावर कारवाईची तरतूद असल्याने आर्थिक भार अखेरीस नागरिकांवर पडणार असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. डॉक्टर जिशान हुसेन यांनी या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करून संबंधित कागदपत्रे, फाईल, नोटिंग, बैठकींचे इतिवृत्त आणि निविदा मसुदा तयार करण्यामागील प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच 30 जून रोजी होणारी निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित करून सर्व आक्षेपांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ऐसा लगता है जो हमारे सुनने में आया किस तरीके से टेंडर की कंडीशंस को मैनिपुलेट किया गया, टेंडर की कंडीशन किस तरह से बनाई गई है ताकि उस विशेष कंपनी को लाभ मिले, टेंडर मिले. और लगभग मैं समझता हूँ 150 से 250 करोड़ का स्कैम है. 150 से 250 करोड़ का स्कैम है और शायद इससे ज्यादा भी हो सकता है. लगभग 3 करोड़ रुपए हर महीने के बिल निकाले जाने वाले हैं. ये बिल निकालते वक्त हमारा इतना ही कहना है कि अगर टेंडर अच्छे से भरा गया, अगर टेंडर की कंडीशन बराबर रखी गई तो हो सकता सबसे सस्ता टेंडर वो कोई ऐसी कंपनी लेंगी जो बहुत कम में वो काम कर दिखाए. लेकिन ऐसी सारी कंपनी इसको बाहर रखने के लिए टेंडर की कंडीशन ही मैनिपुलेट की गई. महावितरण स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. महावितरणाच्या या कथित फसवणुकीबाबत आज अकोल्यातील यशवंत भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महावितरण आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महावितरणच्या ग्राहकांच्या घरी सध्या लावण्यात आलेले जुने मीटर हे पूर्णपणे व्यवस्थित सुरू आहे. विशेष म्हणजे या मीटरचे दरमहा भाडे देखील ग्राहक नियमितपणे महावितरणकडे भरत आहेत. प्रत्येक ग्राहकाने स्वतःचे पैसे म्हणजेच तब्बल 3000 रुपये मोजून हे मीटर घेतले असताना अचानक जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्याचा घाट सरकारने का घातला, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जुने मीटर नादुरुस्त नसतानाही हे नवीन मीटर कशासाठी लावले जात आहेत? हे मीटर खरेदी करण्याचे कंत्राट नेमके कोणाला दिले आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाने काय मदत केली आहे याची संपूर्ण माहिती सरकारने अगोदर जनतेला द्यावी, अशी आक्रमक मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मीटर बदलताना महावितरणने ग्राहकाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अकोल्यात कोणतीही परवानगी न घेता चक्क रात्रीच्या वेळी जबरदस्तीने जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकरांनी केला आहे. की जुने घरातले मीटर, इलेक्ट्रिक मीटर हे व्यवस्थित चालू आहेत. त्या मीटरचं दर महिन्याला MSEBीचा ग्राहक भाडं भरतो. त्यांनी वन टाइम पेमेंट 3000 रुपये त्या मीटरचे केलेले आहेत. आणि आता जबरदस्तीने सरकारने स्मार्ट मीटर लावण्याची योजना त्या ठिकाणी आलेली आहे. हे मीटर नादुरुस्त झालेत का याचा पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे. दुसरं जे आहे, हे ज्यांच्याकडून मीटर घेण्यात आलेलं आहे आणि ज्यांना हे लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाला काय मदत केली याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी असणार द्यावी. दुसरं असं की आम जनतेला माझं असणारं आव्हान आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मीटर नादुरुस्त असेल तर ते बदललं पाहिजे. ते मीटर नादुरुस्त नसेल तर त्याला बदलण्याची आवश्यकता नाही. आणि तरीही मीटर बदलायचं असेल तर त्या मीटरचे जे मालक आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचं न हरकत प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी जबरदस्तीने रात्री ज्यांचे मीटर्स बाहेर आहेत ते बदलण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये त्यांची परवानगी न घेता मीटर बदललेला आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावी की माझ्या इथलं मीटर चोरीला गेलेलं आहे आणि जे बदलणारे आलेले आहेत त्यांचं नाव घेऊन की यांच्यावरती माझा असणारा संशय आहे. सरकार इथल्या विजेच्या ग्राहकाला मदत करणार नाही, त्याच्या मदतीला येणार नाही. विजेच्या ग्राहकाला स्वतःहूनच उभं राहावं लागेल, स्वतःहूनच लढावं लागणार आहे. पक्ष म्हणून लढण्याचे मार्ग आम्ही त्याला असताना सांगत आहोत, ते त्यांनी पाळले तर त्याच्या घरातलं मीटर हे बदलणार नाही. महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन विजेचं हे अंबानीकडे देण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे. या स्मार्ट मीटरमध्ये तुम्ही वापरा किंवा न वापरा तुम्हाला बिल येत राहणारच. आणि त्यामध्ये
8 ते 10% जुन्या बिलापेक्षा नव्या बिलामधला फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून विजेच्या ग्राहकाने स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच आता पावलं उचलली पाहिजेत. पक्ष म्हणून आम्ही या प्रश्नावरती लढतो आहोत, पण आपण स्वतःहून लढायला लागलात तर त्याच्यामध्ये अधिक चांगलं भर होईल आणि हे शासन स्मार्ट मीटर थांबवेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो. अमरावती ग्रामीणमध्ये तब्बल 2000 क्विंटलहून अधिक रेशन धान्याची अफरातफर उघड झाल्यानंतर आता मूर्तिजापूर तहसीलमधील पुरवठा विभागही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्हास्तरीय तपास पथक गेल्या 15 दिवसापासून चौकशी करत असले तरी अद्याप अहवाल जाहीर झालेला नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अमरावती ग्रामीणमध्ये रेशन दुकानदारांच्या संगमताने नियम प्रमाणापेक्षा तब्बल 2000 क्विंटलहून अधिक रेशन धान्य मंजूर करून त्याची अफरातफर झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित निरीक्षण अधिकारी यांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सुमारे 10 दिवस चाललेल्या तपासाअंती त्यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता मूर्तिजापूर तहसीलमधील पुरवठा विभागाचीही जिल्हास्तरीय तपास पथकाकडून गेल्या 15 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप या चौकशीचा अहवाल जाहीर झालेला नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मूर्तिजापूर येथे कार्यरत असताना निरीक्षण अधिकारी त्यांच्या कार्यालयातील सहकारी यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या व त्यावेळेस विरविडा गावातील नागरिकांनी उपोषणही केले होते. मूर्तिजापूर येथील पुरवठा विभागात गेली 15 दिवस झालेल्या चौकशीचा अहवाल येणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोल्याच्या भूमी अभिलेख विभागातील गंभीर कारभारावर आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर RRC न्यूजने प्रकाश टाकताच मोठी खळबळ उडाली होती. भूमी अभिलेख विभागाच्या बातम्यांचा इम्पॅक्ट झाला असून विभागाने तडकाफडकी 4 ज्युनियर अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्यांचे आदेश काढले आहे. भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबन व गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित असताना केवळ त्यांच्या बदल्या करून मूळ प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. भूमापक कुणाल राजपूत यांची वरुड येथे परीक्षण, भूमापक राजेश शेगोकार यांची लोणार येथे तर परीक्षण, भूमापक सचिन कोलते यांची धारणी येथे बदली झाली. भूमापक गजेंद्र चव्हाण यांची मुदतपूर्व बदली संग्रामपूर येथे करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक पंकज पवार यांच्यावर गंभीर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी निलंबित झाल्यावर या संपूर्ण सिंडिकेटवर विभागीय चौकशी बसवून पोलिसांच्या हवाली करणे गरजेचे होते. परंतु कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने या 4ही अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात आणि जिल्ह्यात विखुरले आहे. स्वामित्व प्रकल्पामुळे वाढलेल्या मिळकती आणि नागरी भागातील वाढते कामकाज पाहता आता अकोला शहरासाठी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाची स्थापना सरकारने केली आहे. त्याचा स्वतंत्र स्टाफ कार्यान्वित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागातील पदाच्या सुधारित आकृती बंधानुसार आता जिल्हा पातळीवर पदाचे नवीन वाटप निश्चित करण्यात आले आहे. विविध तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांची सुधारित पदसंख्या आणि संरचना आता स्पष्ट झाली आहे. नगर भूमापन अधिकारी कार्यालय शहरातील नागरीकरण आणि कामाचे स्वरूप विचारात घेऊन सुरू करण्यात आले आहे. स्वामित्व प्रकल्पामुळे वाढलेल्या मिळकती आणि नागरी भागातील वाढते कामकाज पाहता प्रत्येक उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एक परीक्षण भूमापकाचे नवीन पद मंजूर करण्यात आले आहे. अकोला येथे विशेष उपअधीक्षक कार्यालयाचे मुख्यालयात गावठाण आणि शहर मापन कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शासनाने स्वतंत्र निर्णय घेतला आहे. यानुसार विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन गावठाण चौकशी अधिकारी अकोला हे नवीन मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. या कार्यालयाचे कार्यक्षेत्र अकोला व वाशिम या दोन्ही जिल्ह्यांसाठी एकत्रित असणार आहे. अकोला जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे आणि नगर भूमापनाच्या कामाला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अमरावती येथील अत्यंत मौल्यवान आणि संशोधनाच्या कामासाठी राखीव असलेली तब्बल 7 हेक्टर जमीन कृषी विभागाला विनामूल्य हस्तांतरित करण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव या ही जमीन देण्यासाठी अत्यंत घाईघाईने प्रयत्नशील असून कार्यकारी
परिषदेची दिशाभूल करून हा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागला आहे. अमरावती येथील तपोवन रोडवर असलेल्या कृषी संकुलातील गट क्रमांक 4 मधील 7 हेक्टर जमीन कृषी विभागाच्या नावे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र इतकी मोठी आणि संशोधनासाठी महत्त्वाची असलेली जमीन हस्तांतरित करताना विद्यापीठ स्तरावर कोणतीही सखोल शहानिशा करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या हिताचा विचार न करता कुलसचिवांनी थेट कार्यकारी परिषदेसमोर हा ठराव मंजुरीसाठी आणल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. विभागीय कृषी सहसंचालकांचे पत्र 18 जून येते आणि त्याच दिवशी 18 जून रोजीच कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील संशोधन केंद्राकडून सदर जमीन हस्तांतरित करण्यास काही हरकत नसावी असा घाईघाईचा अभिप्राय देऊन टाकला जातो. शहरातील उड्डाणपुलावर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पुलाखालून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी पडते. रात्री पुलावरील लाईट बहुतेक वेळा बंदच राहतात. टॉवरकडून वनवे असल्यावर लोक विरुद्ध दिशेने येतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. येथील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी आहे. उड्डाणपुलावर साचलेले पाणी मोठ्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांच्या अंगावर उडते, तसेच पुलाखालून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर देखील उडते. साचलेले पाणी वाहून जाण्याची सोय नाही. तसेच टॉवर भागातून काही चालक चुकीच्या मार्गाने वाहन नेतात, यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच काही हौशी युवक फोटो काढण्यात मग्न असतात. काही दुचाकीवर स्टंटबाजी करतात. रात्री अंधार असल्याने लोकांना डोळ्यात तेल घालून वाट करावी लागते. महापालिका प्रशासनाने यातून त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आहे. पाणी निघण्यासाठी काही व्यवस्था नाही इथं बाजूला आहे, परंतु पूल असं बांधलेलं आहे की इकडे उतार असल्यावर सुद्धा पाणी इथंच जमा राहतो आणि खाली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर सतत पडत राहतो. अजून इकडे तुम्ही नेहमी जाता, काय काय प्रॉब्लेम्स वाटतात तुम्हाला? मी रात्री नेहमी इथून जातो, तर रोज रात्री लाईट बंद असतात आणि या उड्डाणपुलावर पाणी साचलेलं असते आणि पाणी साचल्यामुळं काय होते की मोठ्या गाड्या जेव्हा जातात तेव्हा छोट्या गाड्यांच्या पूर्ण अंगावर पाणी जाते रात्री आणि गाड्या पूर्ण स्पीडमध्ये चालतात, तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि तसेच इथे टावर चौक असल्याच्याने की लोक रात्री फोटो काढायला राहतात इथे रात्री रोज, त्याच्यामुळं पण ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. की स्टंटबाजी करतात कधी कधी रात्री इथे आणि याच्यामुळं खूपच त्रास होतो. इथं रॉंग साईडला खूप लोक येतात, त्यांच्यावर कुठलीच प्रकारची कारवाई होत नाही. एखाद्या वेळेस होते, पण त्यामुळे लोकांमध्ये त्याची भीतीच राहिलेली नाही आहे. याच्यावर कारवाई रेग्युलर जर झाली तर इथं कमीत कमी ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण कमी होऊ शकतात. वाशिम शहराजवळ आज पहाटे खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने दुभाजक ओलांडत रस्त्याच्या कडेला असलेल्या टीनपत्र्याच्या दुकानांमध्ये जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह काही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. वाशिम शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील दुभाजक ओलांडला आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चिकन, मटन आणि पानपट्टीच्या 3 ते 4 टीन पत्राच्या दुकानांमध्ये घुसली. धडकेमुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघाताच्या वेळी दुकाने बंद असल्याने आणि परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात बस चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दरम्यान या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान पक्षविस्तार, महायुतीतील समन्वय आणि विरोधकांवर टीका करत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगत स्थानिक नेत्यांच्या बळावर भविष्यात अमरावती जिल्ह्यात शिवसेना क्रमांक 1चा पक्ष बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऑपरेशन टायगर मोहिमेअंतर्गत पक्षविस्तार सुरू असून नागपूरमध्ये काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महायुती कोणतीही तणाव नसून सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय कायम असल्याचा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीतील बैठकींना आमदार गैरहजर राहत असल्याने त्यांच्यातील अंतर्गत विसंवाद उघड झाल्याचे सांगत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. तसेच खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत विषय संपवावा असे आवाहन केले. महायुतीतील नेते परिपक्व असून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज शिवसेनेचे विभागीय नेते बच्चूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय किशोरप्पा देखील उपस्थित आहेत.
नितीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्याच्या आढाव्यासाठी ज्या सूचना मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या होत्या त्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की बच्चू भाऊ असतील, किशोरप्पा असतील, आमचे स्थानिक सगळेच इथले पदाधिकारी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये या जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष बनेल. आणि सुधीर भाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे. शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना फार मोठ्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये वाढते आणि त्याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात, आम्ही देखील सगळे आहोत. त्याच्यामुळं पक्ष वाढवल्यामुळं महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा होणार नाही याची दक्षता घेणारे आम्ही सगळे आहोत. परंतु आज देखील नागपूरला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेश आहे. काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, अनेक काँग्रेसचे पदाधिकारी या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्याच्यामुळे दर दिवशी प्रवेशाचा ओघ हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढत जातो. चर्चा सुरू आहे आणि काल देखील महाविकास आघाडीची एक बैठक जी मुंबईमध्ये झाली त्याला अनेक आमदार हे गैरहजर होते. मला असं वाटतं की त्याच्यातनंच आपण भविष्याचा वेध घेऊ शकता. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं विधानसभेतलं भाषण मी तुम्हाला आठवण करून देतो की साहेबांनी असं सांगितलं होतं की उठावामध्ये जे आमदार 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार जे आहेत त्याच्यामध्ये वाढ होईल आणि 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. आमचे 60 आमदार निवडून आले. त्याच्यामुळे 6 खासदारांना साहेब 100% त्यांच्या नेतृत्वामुळे निवडून आणतील त्याच्यामध्ये शंका असण्याचंच काही कारण नाही. त्याच्यामुळे कोणी किती फिरलं, खरं तर अगोदर फिरलं गेलं असतं तर याच्यातून चांगला आउटपुट मिळाला असता, पण आता सगळंच गेल्यानंतर फिरून काय. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही पूर्ण खिळखिळी झालेली आहे. कोणालाही कोणाचा समन्वय राहिलेला नाही. आपल्यातलं कोण मोठं आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये चढावड लागलेली आहे आणि याचा परिणाम विदर्भाच्या संघटनेवर युनिटीच्या होणार नाही. इथं शिवसेना भविष्यामध्ये जी वाढेल ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना वाढेल. उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदेसेनामध्ये प्रवेश घेतलाय. त्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान आज यवतमाळमध्ये मुक्कामी राहणार असून उद्या वाशिममध्ये त्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे वाशिममध्ये अनेक चौकात स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फुटीनंतर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. आज ते यवतमाळमध्ये मुक्कामी असतील तर उद्या वाशिमच्या जैन भवनात पदाधिकाऱ्यांशी संवाद मेळावा होणार आहे. वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर केल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे. उद्धव ठाकरे हे लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाशी पुढील भूमिका मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून विविध चौकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स आणि फलक लावण्यात आले आहेत. वाशिम शहरातील बंद दुकानांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत कंबल चोराला वाशिम शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दिवसा रेकी करून रात्री अंगावर कंबल घेऊन आपली ओळख लपवत चोरी करत होता. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील रोकड, कुलूप तोडण्याची हत्यारे आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून गेल्या 3 वर्षातील 7 दुकानफोडीची कबुली त्याने दिली आहे. वाशिम शहरात कुलूप तोडून दुकानफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. खेत्राजी माणिक पवार, वय 52 वर्ष, राहणार खरबी, जिल्हा हिंगोली असे या अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात त्याने वाशिम शहरातील पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लव्हाळा परिसरातील 7 दुकाने फोडल्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपी दिवसा शहरात येऊन बंद दुकानाची रेकी करत असे. त्यानंतर रात्री अंगावर कंबल घेऊन आपली ओळख लपवून दुकानाचे कुलूप तोडून रोकड व इतर ऐवज चोरून पसार होत असे. डीबी पथकाने तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे पाटणी चौक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून लोखंडी रॉड, पेचकस, कुलूप तोडण्याची हत्यारे, बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि चोरीसाठी वापरलेले कंबल जप्त करण्यात आले. पुढील तपासात आरोपीने शहरातील अनेक दुकान फोडीची कबुली दिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वाशिम शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक आरोपी व्यावसायिक दुकानांना लक्ष करून आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी अंगावर घोंगडी, तोंडाला रुमाल
अशा पद्धतीने वेश परिधान करून दुकाने फोडीत होता व काउंटरमधील रोख रक्कमा घेऊन जाण्याचे प्रकार वाशिम शहरामध्ये घडत होते. त्या सर्व घटनास्थळांचं बारकाईने विश्लेषण करून तेथे उपलब्ध झालेले तांत्रिक व भौतिक पुरावे या सर्वांचा अभ्यास करून वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत मेहनतीने सदरचा आरोपी हा ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये त्याने आतापर्यंत एकूण 7 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. आज पावेतो त्याच्याकडून 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस कोठडीमध्ये असून अधिक तपास चालू आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे पातूर येथील ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी गणगण गणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. पातूर येथील ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रांगणात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. श्री संत गजानन महाराजांची पालखी परिसरात दाखल होताच संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने प्रफुल्लित झाला. या पवित्र प्रसंगी संस्थेचे संचालक साजिद सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भुसकुटे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठ्या श्रद्धाभावाने पालखीचे विधिवत पूजन केले. श्रींच्या चरणी लीन होऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पालखीसोबत आलेल्या शेकडो वारकरी आणि स्थानिक भाविकांसाठी महाविद्यालयाच्या वतीने फळांचे वाटप आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. टाळ मृदुंगांचा गजर आणि सुश्राव्य भजन कीर्तनाने उपस्थित भाविकांचे मन जिंकून घेतले. हजारो भाविकांनी शिस्तीत महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या अभूतपूर्व स्वागत सोहळ्यामुळे पातूर शहरात आणि महाविद्यालय परिसरात एक अनोखा धार्मिक आणि मांगल्याचा उत्सव पाहायला मिळाला. अकोला शहरासह जिल्ह्यात आज रिमझिम ते झमाझम पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तर खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अकोला शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासूनच रिमझिम ते झमाझम पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये आणि रस्त्यावर नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी दुकाने, बसस्थानके आणि इमारतींचा आसरा घेत पाऊस थांबण्याची वाट पाहिली. दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पेरणीनंतर पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळाल्याने पिकांच्या वाढीस मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार असून काही भागांमध्ये रखडलेल्या पेरणीच्या कामांनाही गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली असून शहरातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. अनेक नागरिकांनी या पावसाचा आनंद घेतला तर लहान मुलांनीही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र शहरातील काही भागांमध्ये जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे पावसाने उकाड्यापासून दिलासा देत वातावरण प्रसन्न केले तर दुसरीकडे खरीप पिकांना संजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. मात्र शहरातील काही भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या अडचणीही वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. अकोट शहरात मंगळवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने नगर परिषदेच्या मान्सून पूर्व नियोजनाचे पार धिंडवडे काढले आहेत. पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्चून नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या नगर परिषदेची पोलखोल पहिल्याच पावसाने केली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि चौक जलमय झाले असून शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अकोट शहरातील नरसिंग मंदिर रोड, यात्रा चौक, कालंकामाता चौक आणि सखल भागांना पहिल्याच पावसाने अक्षरशः वेढा घातला. नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने आणि नाल्यांमधील अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी पाणी रस्त्यावरून आणि थेट नागरिकांच्या घरात शिरले. धान्य, घरगुती साहित्य आणि मौल्यवान वस्तूंचे प्रचंड नुकसान झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पुराचे मुख्य कारण म्हणजे नाल्यांमध्ये साचलेला प्लास्टिकचा कचरा.
राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी अकोट शहरात मात्र ही बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे उघड झाले आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबला आणि संपूर्ण अकोट शहर जलमय झाले. या गंभीर परिस्थितीनंतर शिवसेनेचे वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोशन पर्वतकर यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी तक्रारीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने गांधी मैदान येथे खानापूर वेस्ट दरम्यानच्या मुख्य नाल्याची पाहणी केली. नाल्यात अडकलेला कचरा पाहून मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने सर्व लहान मोठ्या नाल्यांची सखोल साफसफाई करण्याचे आदेश दिले. तसेच रोगराई पसरू नये म्हणून जंतुनाशक फवारणी आणि ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पातूर तालुक्यात मान्सूनचे समाधानकारक आगमन झाले असून बळीराजा मोठ्या उत्साहाने खरीप हंगामाच्या पेरणीत व्यस्त झाला आहे. मात्र एकीकडे वरुणराजाची साथ मिळत असताना दुसरीकडे डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. याच महागाईला पर्याय म्हणून पातूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला फाटा देत पुन्हा एकदा पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने पेरणीला पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पातूर तालुक्यात मान्सूनचा चांगला पाऊस झाला आहे. जमिनीमध्ये पेरणीयोग्य पुरेसा ओलावा निर्माण झाल्यामुळे बळीराजाने शेताची वाट धरली आहे. सध्या पातूरच्या शेतशिवारात सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या खरीप पिकांच्या पेरणीची कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. पण यंदाच्या हंगामात एक वेगळेच चित्र समोर आले आहे. डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे ट्रॅक्टरने पेरणी करणे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेती पद्धतीचा अवलंब करत बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी सुरू केली आहे. यामुळे इंधनाचा खर्च तर वाचत आहेच, शिवाय पारंपरिक पद्धतीचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. यंदा मान्सूनची अशीच साथ राहिल्यास उत्तम उत्पादक होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान कृषी विभागानेही शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बियाण्यांची योग्य निवड, खतांचा संतुलित वापर आणि शिफारतशीर अंतर ठेवूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. महागाईच्या या आव्हानातही निसर्गाची साथ मिळाल्याने पातूरचा बळीराजा यंदा भरघोस पिकाची अपेक्षा ठेवून कामाला लागला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. महापालिका विरोधी पक्षनेता डॉक्टर जिशान हुसेन यांचा गंभीर आरोप. कचरा टेंडर म्हणजे 150 ते 200 कोटींचा घोटाळा. स्मार्ट मीटर लावण्यावरून आंबेडकरांचे भाजपावर गंभीर आरोप. NOC शिवाय स्मार्ट मीटर लावल्यास जनतेने गुन्हे दाखल करावे. मूर्तिजापूर राशन घोटाळ्यात कुठे मुरत आहे पाणी? चौकशी समितीचा अहवाल दडपण्यासाठी मोठ्या वजनाची चर्चा. भूमी अभिलेख मधील घोटाळ्यानंतर चौघांची केल्या गेली बदली. आता अकोला शहरासाठी नवे नगर भूमापन कार्यालय स्थापित होणार. अकोला शहरात पावसाचे आगमन, काही भागात साचले पाणी. पातुरात श्रींच्या पालखीचे स्वागत. पावसानंतर पातूरच्या शेतकऱ्यांची पेरणी सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.